आपण जिथे मिराज 2000 पाठवले तिथे पाकड्यांनी ड्रोन जो आहे तो कच्छ मध्ये पाठवला, आपल्या हद्दीत पाठवला। मात्र हा ड्रोन जो आहे तो आपण मारलेला आहे, हात खाली पाडलेला आहे आणि उद्ध्वस्त केलेला आहे, चिंधड्या केलेल्या आहेत त्याच्या। आपण बघतोय कशा प्रकारे आज पहाटे ही कारवाई आपण केलेली आहे। पाकच्या ड्रोनला तपासणीसाठी आता पाठवलेलं आहे। नेमकं ड्रोन आहे कुठलं, अर्थात पाकिस्तानची इतकी औकात नाही की असं ड्रोन बनवेल, त्यामुळे चायनीज मेड हे ड्रोन असल्याची सध्या तरी सूत्रांकडून माहिती मिळतेय। मात्र फॉरेन्सिकसाठी हे ड्रोन पाठवण्यात आलेलं आहे। त्याचा रडार आपण बघतोय, त्याचा पंख आपण बघतोय, त्याचा कॅमेरा जो आहे तो देखील आपल्याला याच्यामध्ये दिसतोय। आणि कच्छ या भागामध्ये पाकिस्तान्यांनी हा ड्रोन जो आहे तो भारतीय हद्दीत घुसवलेला होता। मात्र असं असताना त्या ड्रोनला आपल्या सैनिकांनी चिंधड्या केलेल्या आहेत। समोर आपण बघतोय रडार जो आहे तो दिसतोय। आणि समोरची दृश्य आपण बघतोय, जे गावकरी जे आहेत ते देखील तिथे जमलेले आहेत, कारण त्यांना देखील लगेच खबर मिळाली की पाकड्यांचं ड्रोन जे आहे ते भारतीय सैनिकांनी खाली पाडलेलं आहे। कारण आपण मिराज 2000 12 विमानं घुसवली, दहशतवाद्यांच्या फॅक्टऱ्या उद्ध्वस्त केल्या, तर पाकिस्ताननी त्यानंतर काय करायचं कळत नव्हतं। कच्छ मध्ये त्यांनी एक छोटंसं ड्रोन जे आहे ते पाठवलं। अर्थात पाकिस्तानची इतकी औकात नाही की स्वतः असे ड्रोन्स बनवतील। चायनीज मेड हे ड्रोन असल्याचं सध्या तरी आता कळतंय सूत्रांकडनं। मात्र हे ड्रोन आपल्या तिथल्या अलर्ट असलेल्या सैनिकांनी खाली पाडलेला आहे। आणि समोरची दृश्य आपण बघतोय, आपली आर्मीची ही जी टीम आहे ती देखील तिथे पोहोचलेली आहे। आणि योगेशजी आपल्या सोबत आहेत, या सगळ्या घडामोडींचे अभ्यासक आहेत। योगेशजी, आपण बघितलं की कशा प्रकारे एअर स्ट्राईक आपण केला, त्याच्यानंतर एक ड्रोन जो आहे तो पाकिस्तानने पाठवू पाहिला आणि सध्या खळबळ माजलेली आहे पाकिस्तानमध्ये। कारण काय उत्तर द्यायचं आणि जगाला सांगायचं काय की कशावरती हल्ला केला भारतीय फायटर्सनी, हा एक खूप मोठा प्रश्न आहे सध्या। तोंड कशी पडलं पाकिस्तान, काय म्हणताय? तोंड कशी पडलेले पाकिस्तान संपूर्णपणे? हो, अर्थात अगदी 100% तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे। कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आतापर्यंत पाकिस्ताननं कुठला तरी दहशतवादी हल्ला केल्यानंतर आपण काय करायचं ह्याची विवंचना आपल्याला असायची। यावेळी हे बघून अत्यंत सुखद वाटते की आपण काहीतरी केलंय आणि आता पाकिस्तानचे पर्याय काय आहेत किंवा पाकिस्तानमध्ये काय होणार याची खळबळ आपल्याला दिसून येते। तर हा एक अत्यंत सुखद धक्का आहे आणि त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा भारतीय लष्कराचं अभिनंदन। आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा